महाराष्ट्र हे देशाचे कृषीप्रधान राज्य. मात्र याच महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे भयावह वास्तव दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या म्हणजेच NCRBच्या 2024च्या अहवालाने पुन्हा एकदा शासनाच्या कृषी धोरणावरील प्रश्न अधोरेखित केले आहेत. देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी 40% आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव, वाढता उत्पादन खर्च, अपुरी नुकसान भरपाई, कर्जबाजारीपणा आणि हवामान बदलाच्या संकटांमुळे शेतकरी आता हतबल होतो. या गंभीर परिस्थितीबाबत भाजप महायुती सरकारने जनतेसमोर उत्तर देणं आवश्यक आहे. नमस्कार, जय भीम. मी आकाश शेलार आणि तुम्ही पाहताय प्रबुद्ध भारत. देशाचा पोशिंदा आजही संकटात आहे. शेतकऱ्यांच्या घामावर आणि कष्टावर भारताची अर्थव्यवस्था उभी असताना त्या शेतकऱ्याला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे, लज्जास्पद बाब आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या NCRBच्या 2024च्या अहवालाने महाराष्ट्रातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे भयावह वास्तव पुन्हा एकदा देशासमोर आणलं आहे. या अहवालानुसार 2024 मध्ये देशभरात शेतीशी संबंधित 15,179 जणांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी तब्बल 6,093 आत्महत्या फक्त महाराष्ट्रात झाल्या आहेत. म्हणजे देशातील जवळपास 40% शेतकरी आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. हा आकडा फक्त एक संख्या आहे का? तर नाही. हजारो उद्ध्वस्त कुटुंबाचे दुःख, अनाथ झालेली मुले, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला विधवा माता आणि तुटलेली ग्रामीण अर्थव्यवस्था यांचे प्रतिनिधित्व करतात. दररोज सरासरी 17 शेतकरी मृत्यूला कवटाळत असतील तर हा सामाजिक प्रश्न राहिलेला नाही, तर तो शासनाच्या धोरणात्मक अपयशाचा जिवंत पुरावा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी आत्महत्या ही सरकारच्या निष्क्रियतेवर आणि अपयशी धोरणांवर उभे राहिलेले गंभीर आरोपपत्र आहे. भाजप महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, हमीभाव कर्जमुक्ती, सिंचन व्यवस्था, पीक विमा सुधारणा आणि शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मोठी आश्वासने देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती याच्या अगदी उलट दिसून येते. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे. बियाणे, खते, कीटकनाशके आणि वीज यांचे दर वाढले आहेत. हवामान बदलामुळे पिकांचे नुकसान वाढले आहे आणि अनेक ठिकाणी दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि पूर यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून गेला आहे. पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आधार ठरण्याऐवजी विमा कंपन्यांच्या नफ्याचे साधन बनल्याचे भावना आता ग्रामीण भागात निर्माण होते. नुकसान होऊनही अनेकांना वेळेत भरपाई मिळत नाही. बँकांचे कर्ज, सावकारांचे व्याज आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी असहाय्य आणि हतबल होताना दिसतोय. त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण अनेकांना टोकाचे निर्णय घेण्यास भाग पाडतात. राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे वैयक्तिक किंवा कौटुंबिक प्रश्न नाही. हा शासनाच्या कृषी धोरणांचा आणि ग्रामीण विकासाच्या दाव्यांचा पराभव आहे. एका बाजूला सरकार विकासाच्या मोठमोठ्या गप्पा करतं, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना आपल्या जीवाची आहुती द्यावी लागते. ही स्थिती कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीसाठी अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. महाराष्ट्र देशाच्या लोकसंख्येच्या 9.1% लोकसंख्या असलेले राज्य असताना देशातील शेतकरी आत्महत्यांमध्ये त्याचा वाटा 40%च्या आसपास आहे. हा विरोधाभास शासनाला अस्वस्थ करणारा असायला हवा होता, परंतु सत्ताधारी मात्र आकडेवारीकडे दुर्लक्ष करून राजकीय प्रचारात व्यस्त असल्याचे चित्र दिसतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने सर्वपक्षीय चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे. हमीभावाचा कायदा, संपूर्ण कर्जमाफी, पीक विमा योजनेत आमूलाग्र सुधारणा, सिंचन प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी, शेतमालाला हमखास बाजारपेठ आणि शेतीपूरक उद्योगांना चालना देणे या उपाययोजनांची आवश्यकता आता भासत आहे. याशिवाय मानसिक तणावाखाली शेतकऱ्यांसाठी समुपदेशन आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे ही तितकेच महत्वाचे आहे. वंचित बहुजन आघाडीने याबाबत ट्विटद्वारे एक सवाल केला होता की राज्यात दररोज 17 शेतकरी मृत्यूला कवटाळत असताना भाजप महायुती सरकार नेमकं काय करत आहे? त्याचं उत्तर महायुती सरकारनं द्यायला हवं. हजारो कुटुंबे उद्ध्वस्त होत असताना शासनाची जबाबदारी कोण स्वीकारणार? शेतकऱ्यांच्या नावाने मते मागणारे सत्ताधारी जीवन मरणाच्या प्रश्नांवर मौन का थांबलेत? आज महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटांशी लढत नाही, तर तो व्यवस्थेच्या उदासीनतेशी संघर्ष करत आहे. आणि या संघर्षात त्याचा जीव जात असेल तर त्याची नैतिक आणि राजकीय जबाबदारी सरकारला उचलावीच लागेल. शेतकरी वाचला तर शेती वाचेल आणि शेती वाचली तर देश वाचेल. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा ग्रामीण भागाचा विषय नाही, तर संपूर्ण देशाच्या भविष्याशी जोडलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या अश्रूंना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आत्महत्यांची ही भीषण साखळी थांबवण्यासाठी ठोस कृतीची वेळ आता आलेली आहे. शेतकरी आत्महत्यांस जबाबदार असलेल्या अपयशी धोरणाबाबत भाजप महायुती सरकारने महाराष्ट्रातील जनतेसमोर उत्तर द्यावे, अशी वंचित बहुजन आघाडीची ठाम मागणी आहे. जय भीम. धन्यवाद.